बायका राहायला म्हणजे हा स्त्री शापयोग आलाच की नाही. तर अशा प्रकारचे जे योग तुमच्या कुंडलीत नाही दिसणार, कारण तुमचं आलंय प्रारब्ध. कर्माचं असलेलं संपुटित म्हणजे तुमची कुंडली आहे आणि ते तुमच्या मुलाबाळांच्या कुंडलीत दिसतं. त्यांना ते भोगावं लागतं. काही काही सोपे उपाय आहेत. उपायाचे 3 प्रकार आहेत: मंत्र, मनी आणि औषध. मंत्र म्हणजे मी आता सांगितले ते मंत्र पुष्कळ आहेत. इथं वेळ मिळाला तर मी सांगू शकते. मनी म्हणजे काय तर पंचमेश, भाग्येश आणि लग्नेश यांचं रत्न वापरणं. तुम्ही म्हणाल काय होणार बारीक रत्नाने? अहो तुमचा अँटेना छोटंच वायर असतं ना, पण कॅच करतो ना सगळे. त्याप्रमाणे हे घातलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, कॅच होईल आणि तुम्हाला मूल होऊ शकतं. आणि रुद्राक्ष 14 मुखी रुद्राक्ष घाला, 11 मुखी घाला, तर हे मनीमध्ये येतं. औषधामध्ये तुम्ही मेडिकलचं घ्या किंवा आयुर्वेदामध्ये तुम्ही ते नाकामध्ये दुर्वाचा रस टाकणं किंवा काय ते वडाच्या पारंब्या त्या का तर वड हा असा वंश विस्ताराचा प्रतीक आहे, म्हणून त्याच्या पारंब्याचं महत्व आहे. ते नाकामध्ये टाका. साधं ते काही नाही होत तुमच्या तरी. अहो गाईच्या दुधाचं पंचामृत घ्या चांदीच्या पेल्यात रोज सकाळी दोघांनी. फायदा होतो म्हणजे होतोच, अनुभव सिद्ध आहे. आणि ते जर तुम्ही हे असे छोटे छोटे उपाय केले तर मंत्र म्हणजे आणि औषध या 3ही दृष्टीतून उपाय करा आणि अपत्य जाईल. तुम्हाला नक्कीच मूल होईल. तुम्ही म्हणाल प्रारब्धात नाही, कसं होईल? प्रारब्ध बदलण्याचं काय ज्योतिषाच्या हातात आहे? प्रारब्ध नाही मी बदलू शकत, पण प्रारब्ध जेव्हा प्रयत्नाचं बोट धरतो तेव्हा ते चालायला लागतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे. आणि प्रयत्न हाच आहे की अशा प्रकारच्या या भुजामध्ये धोकांतर नाही, हे ग्रंथाने सांगितलेलं आहे आणि त्या तुम्ही केल्याच पाहिजे. ते तुमचे दोष निवारण होतील. काहींचा तर यज्ञावरही विश्वास नसतो. मग श्रीकृष्णाने सांगितलंय की यंत्राणाम जपयज्ञोस्मी. जप करा, रात्रंदिवस तुम्ही अंतःकरण ओतून जप करा. रामाचा जप करून वाल्याचा वाल्मिकी तुम्ही पण जप करा, सोपा करा. जगदीश्वराय मा, कृष्णाय मा, तुमच्या उपासनेचा करा, कुलदेवतेचा करा. आणि हा महत्वाची एक गोष्ट की कुलदेवतेला विसरू नका. कारण काय, मोरीचा तोंडाशी मोठा दगड पडला, खूप पाणी टाकता घालण्यासाठी नाही झाला. कुलदेवतेला अगोदर स्मरा, तो दगड अगोदर बाजूला करा, मग तुमची मोरी स्वच्छ होणार आहे आणि मग तुम्हाला अपत्य प्राप्ती होणार आहे. कुलधर्म कुलाचार करा, श्रद्धा ठेवा, तुमच्या मुलांसाठी तरी करा. छोटे छोटे उपाय आहेत. हातात बांगड्या घालणं, कपाळाला कुंकू लावणं, तुळशीला पाणी घालणं, महादेवाची पूजा करणं, सूर्य, महादेव, विष्णू हे खरे तुम्हाला देणार आहेत मूल. सूर्याची आराधना करून त्रिकांसारखा पुत्र पुतळाबाईंना झाला. सूर्याची आराधना ही पुत्र प्राप्तीसाठी म्हणून सूर्य कवच आणि मुलीच्या अतुल्याने रचलेलं 8-10 पानाचं आहे. जर कुणाकडे पुस्तक नसेल तर विराट सरांचं वास्तूचं पुस्तक घ्या, त्याच्या पाठीमागे त्यांनी दिलेलं आहे. आणि मुद्दाम आम्ही म्हटलं सर हे कशाला, ते नाव पुत्र प्राप्ती अपत्य प्राप्ती नाही, लोक वाचतील होईल त्यांना, तर त्यासाठी हे कवच वाचा. गरुड कवच आहे किंवा हरिवंश पुराण आहे हे वाचा, किंवा भागवत तुमच्या घरात करा. हे तेवढा खर्च होत नसेल तर तुम्ही हरिनामस्मरण करा, हरिपाठ वाचा, साला नियमाने हरिपाठ वाचा. सोपे उपाय द्या. खेड्यातल्या लोकांना नाही एवढा पैसा, पण त्यांना मूल पाहिजे. आणि मी असे उपाय दिले. एक वेरूळचा ब्राह्मण त्याच्या मुलाला होताच नव्हतं मूल, असाच सोपा उपाय दिला आणि मूल झालं. ते माझ्या घरी घेऊन सगळं साडी बिडी म्हणजे मला ते काही नको, मूल झालं, पुष्कळ झालं. म्हणजे आपण श्रद्धेने द्या आणि त्यांनी श्रद्धेने करा. हे जर केलं तर निश्चित मूल होईल. मी माझ्यापर्यंत वेळेत संपावं म्हणून कोशिशेने प्रयत्न केला. माझ्याजवळ खूप अजून साहित्य आहे, ते श्रीवेल सरांना माहिती आहे. मी बोलायला लागले तर थांबत नाही, पण आज लिमिट आहे आणि त्यामुळे मी माझा आवर्त घेते. परंतु मला हे म्हणायचं की कुठलीही गोष्ट करा, नियम छोटासा करा, परंतु
फ्री करा आणि अखंड करा, त्यामध्ये खंड पडू देऊ नका. खंड पडला की तुमचं पुण्याचं भांडर सरकलं. त्यामुळं तुम्ही ते अखंड जर हे असे व्रत केले तर निश्चितच अपत्यप्राप्ती होईल. त्यासाठी तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्या. कुठलीही गोष्ट तोकांड मानू नका. तर इतकं बोलून मी माझं भाषण संपवते. आई वडिलांचा स्मरणार्थ ठेवला. आज आई वडिलांना मान देणारे स्मरणारे फार कमी मुलं आहेत. यांनी हा कार्यक्रम ठेवला. त्यांचा अंतःकरणापासून कौतुक, अभिनंदन. आणि असेच यांची परंपरा समाजातील अनेक जणांनी आपल्या आई वडिलांच्यासाठी असे कार्यक्रम करावे यासाठी आदर्श राहील. म्हणून त्यांना धन्यवाद देऊन मी माझं भाषण संपवते. अनुभव सिद्ध वाणीतून त्यांची ज्येष्ठता आणि श्रेष्ठता आपण सगळ्यांनी अनुभवली. त्या डॉक्टरेट आहेत, डॉक्टरेट मिळवली. अनेक आजच्या काळातले दाखले देऊन, उदाहरणं देऊन त्यांनी त्यांचे अनुभव इथे कथन केले आणि समस्या आहे तिथे उपाय आहेत हे वारंवार सांगितले. चंद्रकला ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतरचा विषय घेऊन आपल्या समोर आल्यात माननीय अंजली पोतदार. पितृ नक्षत्र या विषयावर त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार. काय बोलू, दणदणीत उत्स्फूर्त भाषण झाले. मला तर धडकीच भरली खरं तर. आता आपल्याला कसं होणार, अवघडच वाटायला लागलं. पण ठीक आहे, स्वामी समर्थ पाठीशी आहेत आणि प्रियानं आणि आदित्य ज्योतिर् संस्था यांनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. लाडकी बहीण योजनानंतर लाडकी ताई योजना एवढी सक्सेसफुल झालेली आपण आज पाहिलेली आहे. आणि ह्या ताईला आता हळूहळू डिमांड येत चालले. त्यामुळे आता हळूहळू प्रत्येक जण आपल्या एखादा कुंगळी सोडून जातोय की आता ह्या गोष्टी करायच्या तर प्रिया तुला. तर छान वाटतंय. आज माहोल अच्छा आहे. परीक्षात बसले लगेच माझे 5 मिनिटं कापून टाकतील. एकाच वेळी प्रियानं मला गुरु पण करून टाकले आणि शिष्य पण करून टाकले. माझ्या विद्यार्थ्यांसमोर माझी स्पर्धा होती. म्हणजे मला असं मुलांना बघून भीती वाटायला लागली की आज मला येईल की नाही. पण ठीक आहे, दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या साधूया. पितृ नक्षत्र हा एक वेगळा विषय आहे, छान विषय आहे, चांगला विषय आहे. आणि नक्षत्रांचा आणि माझा काय वेगळं कनेक्शन आहे माहीत नाही. जाईल तिथे नक्षत्र ही माझी पाठ सोडत नाही. कदाचित माझ्या नक्षत्रांचा भाग असेल. आता आधी मुख्य आराखडा कसा आहे मी तुम्हाला सांगते. मी मुळात तुम्हाला सांगेन की पितृ नक्षत्र कशासाठी वापरायचे आणि ती कळली कशी पाहिजे की ही पितृ आता चांगली आहे आणि किती नक्षत्र पितृ नक्षत्र आहेत. दुसरी सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट, कुठल्याही याच्यामध्ये राहू केतूचं दोघं आपल्याला विसरून चालणार नाही. कारण पितृ दोषाची निगडीत महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं चौथी म्हणजे याच्यावर उपाय आणि उपासना ह्याची मी गोष्टी घेणार आहे. अर्धा तास आहे म्हणून आपण भरपूर वेळ म्हणजे माझा आत्मविश्वास वाढेल. फक्त ह्या लोकांनी गोंधळ नाही केला नाहीतर मागून त्यांचं सुरू होते. एकाला सुरू झालं की दुसरं. तर चला आपण बघूया पितृ नक्षत्रांचे विषय काय. आधी एक तर सांगू का की नक्षत्र विरुद्ध होतात हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. की पितृ नक्षत्र 27 पैकी जर 11 नक्षत्र असतील तर ती सगळीच नक्षत्र बापरे माझं हे नक्षत्र आहे म्हणजे आता माझं गेलंच ना, माझं पितृ नक्षत्र आहे हे मनात आणू नका. आधी महत्वाचं पितृ नक्षत्र जी आहेत ना ती ओळखता आली पाहिजे. आणि ती का ओळखायची, कशी ओळखायची. 27 नक्षत्रांमध्ये आपल्याला काहीतरी बघावं लागणार आहे. एक तरी हिंट तुम्हाला देते. प्रत्येक ह्याच्यामध्ये राहू केतूचं कनेक्शन, सापाचं कनेक्शन, मृत्यूचं कनेक्शन, पितरांचं कनेक्शन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रवी आणि गुरु यांची नक्षत्र पितृ नक्षत्र म्हणून कन्सिडर करा. कारण रवी हा आत्म्याचा कारक आहे आणि गुरु हा जीवाचा कारक आहे. आपलं जीवन म्हणजे काय हेच आहे की नाही, आत्मा आणि जीव. आणि त्यामुळे ही नक्षत्र आपल्याला पितृ नक्षत्रामध्ये विचारात घेतलीच पाहिजे. राहू केतूची उत्पत्ती, राहू भरणी नक्षत्र आहे, केतूचं मघा नक्षत्र आहे. ते एक मुख्यतः विचार म्हणून आपण इथे बघणारच आहोत की काय. आणि ह्या नक्षत्राच्या छोट्या छोट्या हलक्या जिथे मला वाटेल तिथे उत्पत्ती कथा मी तुम्हाला सांगेन.
मी सांगू का, ज्योतिष हे आघादय, म्हणजे मी तुम्हाला आज फक्त चाटण देऊन जाईल, औषध घरी बनवा त्याचं. कारण कसं आहे, मी आज सांगून अर्ध्या तासात खरंच तुम्हाला काही पितृ नक्षत्र हा विषय कम्प्लीट होणारा नाही आहे. फक्त मी तुम्हाला ट्रिक सांगेन की कशी बघायची, कशी अनालाइज करायची आणि त्याचे उपाय कसे आपण द्यायचे. काही वेळेला तुम्हाला सांगू का, ही जी नक्षत्र आहेत ना, ही नक्षत्र तुम्हाला सामुद्रिक शास्त्रामध्ये कळतात, अंगलक्षणामध्ये कळतात. काही वेळेला इथे गोष्टी असतात ना, आपण पितरांच्या ह्याच्यात काही जण म्हणतात की पुनर्जन्म आहे का, किंवा आमचे पितर पुन्हा जन्माला आलेले आहेत का, हे तुम्हाला पितृ नक्षत्रातून कळतं. मग कुठेतरी शरीरावर खून असेल, मस असेल, तीळ असेल, ठराविक अंगलक्षणावरूनही या गोष्टी तुम्हाला बघता येतात. तर मुख्यत्वे करून पितृ नक्षत्रामध्ये आपल्याला जे आपण श्राद्ध कर्म वगैरे करतो त्याच्यातलं महत्त्वाचं तुम्हाला ओळखीचं नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्र हे मुळातच भरण पोषण करणारं नक्षत्र आहे, शुक्राचं नक्षत्र आहे आणि राहूचं जन्म नक्षत्र म्हणून ते विचारात घेतलं गेलेलं आहे. इथे सगळी आपण बघा की शुभकार्य या ठिकाणी वर्ज्य केली जातात, तसं हे समहाव पूर्ण नक्षत्र म्हणायला लागेल, समहाव. कारण हे बघा, शुक्र सगळ्यात तुम्हाला आवडतो की नाही, मस्त शुक्राने काहीही केलं तरी चालतं. म्हणजे घरात आपली बायको वाईट बोलते पण अरे शुक्र आहे ती चांगलीच आहे, हा एक भाग असतो ना. म्हणजे भरणी नक्षत्र व्हॉटेवर ते काहीही त्यानं वाईट केलं तरी छान, खायला प्यायला मिळतंय, मजा होती या गोष्टी, पण त्याची थोडी क्रूरता तुम्ही लक्षात घ्या. तसं हे क्रूर नक्षत्र आहे, याच्यामध्ये शुभकार्य आपल्याला वर्ज्य केलेली आहे. त्याच्यामध्ये खोदकाम, धातपात, वशीकरण, बघा ह्या क्रूर गोष्टी दिल्यात की नाही. मग ह्या का दिलेल्या आहेत, तर तिथे काहीतरी त्याची आयडेंटिटी आहे ना. भूतपिशाच, अघोरी गोष्टी ह्या नक्षत्रावर कराव्यात असं सांगितलेलं आहे. एकूणच सांगू का, काही वेळेला लोक हे आपल्यासाठी खूप करतात असं आपल्याला वाटत असतं, पण त्यांचं जे कनेक्शन असतं ना, इट इज जस्ट लाईक अ भरणी नक्षत्र. म्हणजे मी तुझं खायला प्यायला घालते पण मी सांगेल तसं ऐकायचं, दॅट इज भरणी नक्षत्र. हा पितरांचा आता चंद्रकला मॅडम म्हणाल्या ना की माझा वरचढपणा असला पाहिजे, मी तुला सगळं करेन पण बस म्हटलं की बसायचं आणि उठ म्हटलं की उठायचं. त्यामुळे भरणी नक्षत्राचे एक गुण तुम्हाला याच्यामध्ये कन्सिडर करायला लागतील. कर्तव्य कठोर नक्षत्र आहे, मी जे काय करेन ते मी करणार आणि मला तुमची म्हणा, हे सातत्याने. म्हणजे ते बाकीचं तुमचं जाऊ दे, मला तुमची म्हणा. मग तो शुक्र आहे हो, तो तुम्हाला घायाळही करेल आणि पाठीत मागून वारही करेल. म्हणजे कट्याळ काळ जर घुसली ना तसा तो शुक्र आहे. या शुक्राला काही तुम्ही कन्सिडर करूच नका, पण भरणी नक्षत्र म्हणून ते एक विचारात घ्यायला पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते की ही नक्षत्र विद्ध कधी होतात, तर जेव्हा ग्रहण असतं ना, ग्रहणाच्या वेळी असणारं नक्षत्र हे पुढच्या ग्रहणापर्यंत विद्ध आहे असं कन्सिडर केलं जातं. मग तेवढ्या काळामध्ये जर पितृ नक्षत्रामध्ये जन्म झाला तर तो खराब फलित देऊ शकतो. अदरवाईज बाकीच्या ह्याच्यामध्ये भीती बाळगण्याचं कारण नाही आहे. पुढचं नक्षत्र आहे ते म्हणजे कृतिका. कृतिका हे आपल्याला माहितीच आहे, वस्तार आहे, धार आहे आणि सगळं त्याचं जे आहे ना डॅशिंग करेजियस असं नक्षत्र आहे. मी नेहमी म्हणते की मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आहे, पण मग विचारायचं का हो कृतिकासारखी आहे का सुंदर, पण मग ती म्हणे नाही हो कृतिका कशी आहे, करारी आहे, कर्तव्य कठोर असं हे नक्षत्र आहे. मान सन्मान, कर्तृत्व ह्या सगळ्या गोष्टीला हपापलेलं नक्षत्र आहे. एक त्याला आपण म्हणतो ना की बॉडी लँग्वेज असते एखाद्या व्यक्तीची, की थोडा त्याचा क्रूरपणा, कट्टरपणा अशा गोष्टी त्या नक्षत्रात येतात. हे नक्षत्र क्रूरच आहे बरं का. रवीचं नक्षत्र आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर पितृदोषामध्ये पितृ नक्षत्र कन्सिडर करताना ज्यावेळी व्याभिचाराचे योग येतात ना, दॅट इज ऑल्सो इन पितृ नक्षत्र. मग तुम्ही कृतिका नक्षत्र हे व्याभिचाराशी कनेक्ट आहे. हां, तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे की नाही, सप्तर्षी जात होते आकाश मार्गाने, त्यांच्याबरोबर 7 पत्नी होत्या. हो काय, मीच सांगितलं असेल मागच्या वेळी. हो म्हणताय सगळे, पण मीच सांगितलंय. तर त्या जात असताना काय झालं, कृतिका नक्षत्राच्या जवळ गेल्यावर त्यांना गरमपणा वाटायला लागला की आकाश मार्गाने जाताना आपलं थंड शरीर गोठलंय असं वाटायला लागलं. मग सगळ्या जणी बिचाऱ्या अशा शेकायला बसल्या शेकोटीसारख्या, पण तेवढ्या त्या नक्षत्राची हाय आहे ना, तेवढी तीव्रता आहे. आणि मग हे सप्तर्षी, मी म्हटलं ना की चला म्हटलं की गेलं पाहिजे, तर ते म्हणाले चला आता उशीर झाला, यांनी घड्याळ बघितलं, मला वेळ अजून, पण असं चला म्हटल्यावर उशीर झाला असं म्हटल्यावर त्यांनी काय केलं, सगळ्या जणी तशाच थांबल्या. अरुंधती मात्र त्यांच्याबरोबर निघाली आणि मग यांनी काय ऐकलं नाही म्हणून चला सोडून
दिलं, त्याग केला. आणि म्हणून या 6 जणी तिथे थांबल्या आणि अरुंधती पतिव्रता ठरली. आणि हा जो आहे शिवाचा गर्भ या 6 जणींनी बाळगला आणि त्याच्यापासून कार्तिकीला म्हणजे शनातनाचा जन्म झालेला आहे. आणि हेच ते कृतिका नक्षत्र. मग आहे ना आपल्याला नवऱ्याला डावलून इतर काही गोष्टी कराव्यासं वाटतायत ना, आता कंटाळा आला तुमचा. हा जो भाग आहे ना, किती ते सारखे नियम, पण ही भावना आहे आणि दॅट इज पितृ नक्षत्र कृतिका. हे तुम्ही विचारात घ्या. कृतिकाच्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी अगदी 100% सांगेन. 7th हाऊसमध्ये वृषभ राशीचा कृतिका नक्षत्र ग्रह असेल किंवा शुक्र असेल तर अगदीच जबरदस्त व्याभिचाराचे योग असतात. काल कुणीतरी आम्हाला म्हटलं होतं बसमध्ये व्याभिचारी योग रवीजी. आता इथे सांगतेय की हे योगांशी निगडीत तुम्हाला कनेक्शन व्यवस्थितरित्या बघायला लागतं. पुढचं नक्षत्र आहे दॅट इज पुनर्वसू. मी तुम्हाला सांगितलं की नाही, रवी गुरुची नक्षत्र विचारात घ्या. पुनर्वसू म्हणजे पुन्हा पुन्हा रिअकरिंग, पुनरपी जननम पुनरपी मरणम. यांचा कधीच तो विषय जात नाही. याला आपण काय म्हटलंय की चयनामध्ये आता गोष्टी खूप आहेत, नाहीतर माझीच गोष्ट बनवून जायची की ही कशी काय भरकली इकडे तिकडे. तर चयनामध्ये ती वीट ठेवलेली होती सोन्याची. कोणी देवांनी काय केलं, राक्षसांचा यज्ञ आहे म्हणून ते आले. आणि त्याच वेळी देवांनी काय केलं, राक्षसांना सांगितलं की वीट दिली आणि यज्ञ सुरू झाल्यावर काढून घेतली. आणि मग ते 2 राक्षस, त्या देवाने काय केली, वीट आकाशाकडे फेकली आणि 2 राक्षस त्याच्या मागे पळाले. दॅट इज पुनर्वसू.